पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक्सक्यूज मी, हे राज्याध्यक्षांचंच घर ना? आपण मी हेमा. तन्मय. तन्मय राजाध्यक्ष. अच्छा. ओह, आय एम सॉरी. प्लीज कम. ब्युटिफुल. हां, आय मीन आमचं घर ब्युटिफुल इजंट इट? हो आवडलं का तुला आमचं घर? हो हो. सॉरी. थँक्यू. आपण इकडे कोणाला भेटायला आलात? हां, नेत्रा. हां. मी तिची बहीण आहे. ओ, तुम्ही असंच बघत राहणार आहात की चहा पाणी काही विचारणार? आय एम सो सॉरी, माय बॅड. काय घेशील तू? तू म्हटलं तर चालेल ना तुला? हो. काय घेशील तू? चहा, कॉफी, पाणी? तुम्ही प्रेमाने जे द्याल ते. रिअली? मग यू नो व्हॉट, आय रिअली विश की मी माझ्या फेवरेट कॅफेमध्ये तुला कॉफीसाठी नेऊ शकेन कधीतरी. अच्छा. तन्मय, ओ या, दॅट्स राईट. नेत्रा इथेच राहते ना? या. हां, तुम्ही तिला बोलवता का? ओ शुअर, मी आलोच. एक मिनिट. तू थांबा 2 मिनिटं, आलोच मी. हो. काय भारी घर आहे. घर हे बे महाल आहे, महाल. म्हणजे या उदसेला इथे ठेवलंय. लॉटरीच लागली हिची तर. मला नकोय. साहेब नका ना असं करू, घ्या ना काढा थोडा. अगं किती घाण दिसतोय तो काढा. साहेब अहो तुम्हाला बरं वाटावं म्हणून बनवलाय, असं नका करू. होय पण तो काढा. अहो पण झालंय काय, का नाही घेता? कारण काढा कडू असतो. हो मग काढा कडूच असतो. साहेब 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 ऐका ऐका ऐका, तुम्ही हा काढा घेतलात ना की तुम्हाला लवकर बरं वाटेल, आणि तुम्हाला बरं वाटलं की मी इथून निघून जाईन ना. घ्या. ठीक आहे, मग तू गोड काढा बनवून आण, मग मी घेतो. साहेब काढा कधी गोड असतो का? नसतो ना, मग मला नकोय तो. कळलं? मला नकोय. बरं राहू द्या. अरे देवा. आर यू मॅड? किती कडू आहे. तुम्ही वर बघा, वर बघा. वर बघा, वर ही काय बघा. पद्धत आहे का? लहान मुलं कसं काढायला नको नको म्हणतात.
तसं तुम्ही नको नको म्हणत होता ना, म्हणून लहान मुलांना पाजतात तसा काढा पाजला. माझी आई पण मला असाच काढा पाजायची. तुझी आई तुला पाजत असेल, तू मला कशाला पाजलास? सावकाश. डोंट टच मी. माझ्या अंगाला अजिबात हात लावायचा नाही. नाव वगैरे साहेब, ठसका लागल्यावर पाठीवरून हात फिरवला ना की आराम पडतो, म्हणून. मुळात तुझी हिम्मत कशी झाली मला काढा पाजण्याची? शेवटचं सांगतोय, उगाच डोक्यावर नाही बसायचं माझ्या. ए ब्रो ब्रो, हे नेत्रा द नर्स, तुला भेटायला कोणीतरी आलंय. हेमा नाव आहे तिचं. ए धनु, हा पाणी दे ना. ए यार ब्रो, मी बिझी आहे ब्रो. ए दे ना प्लीज. तिने कडू काढा पाजलाय मला. देतो देतो, कटकट नको करू. ब्रो पाणी हवंय ना तुला? हो लवकर. ब्रो ब्रो पाणी. ये उदासाने ना नशीब काढले. मालकीणबाई गेल्या वाटतं. एवढा मोठा टीव्ही. हॅलो, कोण कोण आहेस तू? काय काम काय इकडे? ते मी असंच आले होते. असंच दुसऱ्यांच्या घरात असंच जातात? हा नाही सदा, आओ सदा, काय कोण मुलगी आहे ही? इथे घरात कशी आली? माहित नाही. माहित नाही म्हणजे करता काय तुम्ही? काय धर्मशाळा आहे ही? कोणी उठावं, इथे निघून यावं. साहेब, माझी धाकटी बहीण आहे. बहीण आहे तुझी? हे मी अगं बाहेर थांबायचं ना, आत कशाला आलीस? नाही नाही, येऊच शकते ती, पण मी विचारलं कोण आहेस, कशासाठी आली आहेस, काही बोललीच नाही, त्यामुळे गैरसमज झाला माझा. सॉरी. नाही, इट्स ओके. माफ करा बाईसाहेब, ते अचानकच आली ना, त्यामुळे. अचानक कुठे? अगं मी तुला सांगून आले ना. नेत्रा, हो म्हणजे तिने तसं कळवलं होतं, पण मीच तिला म्हटलं की उगाच इथे नको येऊ, मला साहेबांची काळजी घ्यायची असते ना. नाही हो, पण तू बहिणीला भेटूच शकतेस. हाव बघा नाही, आहो ही अशीच आहे, म्हणजे हिला काही कळतच नाही. तुझं काही काम होतं का इथे पुण्यात? अच्छा, काही काम होतं म्हणजे मी इथे फक्त कामासाठी आले का? आपल्या बहिणीला भेटायला नाही येऊ शकत मी? बाहेर जाऊन बोलो, आम्ही आलो सर बाहेर. अगं, पण का? चल नाही मी. हो, मला इथे थांबायचं, मला बसायचं, मी तुला बोलेल का बाहेर येऊ मी? नाटक सुरू ठेव. म्हणजे तुझं तुला तरी कळतंय का काय बोलतेस ते? आजी, मारा मम्मी ना कसम, ती नेत्रा पप्पाजी ना अशीच बोलत होती. त्या नेत्राच्या मनात नेमकं काय चाललंय कुणाच ठाऊक. आहे साधी शांत, पण कुणाच्या मनात नेमकं काय चाललंय हे कसं कळणार? तशी ही आई ना ती नर्स नाहीये असा डाऊट आहे. कळलं मला. म्हणे तो पहिलाच दिवस ती सगळं गडबड वाटत होती. आजी, मी तुम्हाला आठवलंय ना, सगळ्याच्या रूम मध्ये ड्रॉवर चेक करत होती ती, आणि पप्पाजी त्यांना काहीच बोलले नाही. मग
आपण जाऊन शेखरला बोलूया का? मला असं वाटतं पप्पाजी त्यांना हेल्प करताय. ए, काही बोलतेस तू? हो आजी, तुम्हाला माहितीये ना माझे कान ऑलवेज उघडे असते, ऑलवेज. जमीन पर पिन पडे ना पिन, तो पण मला ऐकू येतं. सॉरी हा, सॉरी. पण मी मारा सगळा काने ऐकलं. पप्पाजी त्यांना सांगितलं नाटक सुरू ठेव. कसलं नाटक? कशाबद्दल बोलत होता ताई? कसलं नाटक? तुला सांगितलं ना तर तू चिडशील. आई, मी चिडते का कधी? फाल्गुनी, सांग ना तूच. मी हो आई, ऍक्च्युली मी पप्पाजी आणि नेत्रांना बोलताना ऐकलं. पप्पाजी त्यांना सांगितलं नाटक सुरू ठेव. पण तू जे ऐकलंस तेच सांगतेस ना मला. हो, माझी मम्मी ना कसं असंच म्हणाले ते. रुपाली, यातलं तुला काही ठाऊक आहे का? नाही, काहीच नाही. आणखी काय म्हणत होते? आणखी काही नाही माहित मला. बघ बाई रुपाली, तूच बघ. नाही, शेखर आजकाल काहीतरी विचित्रच वागायला लागला. हो, हे मात्र अगदी खरं आहे. आणि तसं मलाही नेत्राच्या हेतूबद्दल जरा शंकाच आहे. पण तुम्ही सांगू नका कुणाला. हो. ऐक ना, हळू बोल. तू का आलीस इथे? अगं इतकी वर्ष तू आमचा पिच्छा सोडलाच नाही, मग आम्ही बरं तुझा पिच्छा सोडू? अगं आपलं घर आहे का हे? थोडं तरी समजून घे. काय समजायचं? अगं तू इथे एवढ्या मोठ्या महालात राहणार आणि आम्ही तिथे त्या वावूशी पडक्या करत राहायचं, हे समजू? आणि काय ग, नवीन ड्रेस, नवीन हेअरस्टाईल, हे सगळं तुझ्याकडे कसं आलं? डल्ला तर मारला नाहीस ना? मला ना तुझी खूप आठवण येत होती, माहितीये का? अगं खरं सांगू का, म्हणजे तू घर सोडून जेव्हापासून गेलीस ना, नुसतं घर खायला उठलं होतं. ऐक ना, आपण हे सगळं बोलूया, नंतर बोलूया. तू आत्ता जा इथून. असं कसं जाणार? मला माझ्या बहिणीची खुशाली नको का कळायला? मी एकदम सुखात आहे, खूप आनंदात आहे. तुला कळली खुशाली, तू आता जा बरं इथून. ऐक ना. अच्छा, नाही म्हणजे मला वाटत होतं की आता बहीण आली आहे, धाकटी बहीण आली आहे, म्हणजे 2 दिवस तिला राहायला वगैरे सांगशील, पण नाही. अगं हे काय माझं घर आहे का तुला इथे थांबून घ्यायला? काम करते मी इथे. कसलं काम? हा, ते अवदसे बोल ना, कसलं काम? हे मे, इथे असलं काही बोलू नको. अच्छा, म्हणजे तू या लोकांना पण अंधारात ठेवलंयस का? ह्यांना माहित नाहीये तू काळ्या जिभेची आहेस, अवदस आहेस ते? हे मी हात जोडते तुझ्या समोर, नको बोलू असं काही. इथे कोंबडं झाकलं ना तरी तांबडं फुटायचं थांबत नाही. कसलं काम करतेस? मी नर्स आहे. काय? नर्स? अगं तू कधीपासून नर्स झालीस? हा, अगं सांग ना. तू सांगत नाहीस तर मी तोंड उघडू का? हा, सांगू? तू काळ्या जिभेची आहेस, ती अपशगुनी आहेस, अवदस आहेस, आणि तुला त्यामुळेच गावातून बाहेर काढले. सांगू? थांब आता मी नाही, थांब. मी सगळं सांगते तुला, सगळं सांगते. इथले साहेब आहेत, राजाध्यक्ष साहेब. त्यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितलंय की त्यांच्या मुलाला कोणापासून तरी धोका आहे, आणि जर मी त्यांच्या जवळ राहिले ना तर त्यांना काही होणार नाही, आणि म्हणून फक्त थोडे दिवस मी इथे थांबणार. अगं बाई, त्यांना माहित नाहीये का या उदासीला फक्त माणसं गिळता येतात,
जीव नाही वाचवतायत. हेमे तू तू जा बरं इथून. मी हात जोडते, तू जा इथून. हात काय झाल्या का गप्पा? हाओ, आमच्या गप्पा सुरू झाल्या ना की रात्र पण कमी पडते. काय तू अशीच उभी ठेवणार आहेस तिला? तू काय घेणार, चहा कॉफी? नाही बाईसाहेब, तिला निघायचंय आता. एवढ्यात निघायचंय? बरं आधी तुम्हाला नाव सांग बघू. हेमा. हेमा. एवढी घाई आहे तुला? लगेच जायचंय? नाही. थांबशील ना म्हणजे थोडा वेळ? मला बोलायचंय तुझ्याशी. काय बोलायचंय? थांबशील ना? हो आहे ना. चल मग ये. अगं तू इथेच थांब, तिच्याशी बोलायचंय. ये. ये ये. कसं वाटलं आमचं घर? घर महाल. महाल आहे हा, महाल. हो, आमचं तर ना स्वयंपाकघर, वरचा माळा, बैठकीची खोली, हे सगळं ना ह्यात मावेल. एवढं मोठं आहे. मला तर ना खरंच वाटत नाहीये, म्हणजे डोळे उघडे ठेवून स्वप्न बघते का असं वाटतंय मला. हा बोल नेत्रा. हॅलो साहेब, कुठे आहात तुम्ही? मी साईटवर निघालोय. का ग, काय झालं? साहेब इथे माझी बहीण आली आहे. तुझी बहीण? हो साहेब, मला भीती वाटते. ती बाईसाहेबांना सांगेल की मी नर्स नाहीये. खूप खूप मोठा घोळ होईल. बाईसाहेब तिला आत घेऊन गेल्या तिच्याशी बोलायला. रुपवलीला काय बोलायचं तिच्याशी? मला नाही माहित. साहेब तुम्ही लवकर घरी येता का? तर खरंच खूप मोठा घोळ होईल. तू काळजी करू नकोस, मी येतो घरी लवकर. ठीक आहे, ठेवतो फोन. बस. सॉरी. अगं बस. नाही नाही, सॉरी सॉरी, राहू द्या. छान आहेत ग कानातले. तुम्हाला आवडले? छान दिसतेस तू. थँक्यू. तुम्ही मूळचे कुठले? वावोशी गाव. ते खोपोली आहे ना, तिथे जवळच आहे आमचं गाव. हां. मॅडम तुम्हाला सांगू का, म्हणजे आमचं अख्खं गाव मावेल ना एवढं मोठं घर आहे तुमचं. तू नेत्राची धाकटी बहीण ना ग? हो. का हो, काय झालं? काहीच साम्य नाही अगं तुमच्या दोघींमध्ये. हो, ते प्रत्येकाला छान राहता येत नाही ना. मला नेत्राविषयी बोलायचं होतं तुझ्याशी. काय? म्हणजे तिची माहिती हवी होती. कसली माहिती? ओव्हरऑल सगळीच. अच्छा. देवी आई, हेमेने बाईसाहेबांना काही सांगायला नको. बाईसाहेबांना जर खरं कळलं ना तर काय होईल काय माहिती.